नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा मी सतीश बागुल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म यांचं कन्व्हर्शन बघितलं. जर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये दिलं असेल तर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहायचं, आणि जर समजा लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये दिलं असेल तर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कसं लिहायचं, हे आपल्याला एक्झाम्पल सोडवताना याचा खूप यूज नाही आहे. पण लॉग टेबलबद्दलची थोडी प्रायमरी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगितलं होतं. मीन्स यू कन्वर्ट लॉगॅरिथमिक फॉर्म इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म इंटू लॉगॅरिथमिक. सपोज वन ऑफ द एक्झाम्पल इज टेकन, देन 5⁻3. इट मीन्स दॅट इट इज 125. मीन्स यू कॅन कन्वर्ट इंटू लॉगॅरिथमिक फॉर्म, that is log of 125 to the base 5 is equal to 3, right? Suppose in case of logarithmic form, logarithm of 81 to the base 9 is equal to 2. It means that 9 square is equal to 81. Means you convert the logarithmic form into exponential form. This is a exponential form into logarithmic form. These two topics are already studied in the last lecture. Then we will start in today's lecture. The very important thing according to solving the examples, right? You know that the everything or everybody doing with the help of rules goes into the basic laws and rules. It is most important. Same way, logarithm has the one of the two or more basic rules. Those are important to solving the examples, right? म्हणजे आपल्याला रूल्स आणि लॉज हे खूप महत्त्वाचे असतात. कुठल्याही एक्झाम्पलला लॉग असो किंवा मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला लॉजची खूप गरज पण पडते. ते लॉज नेमके काय आहेत ते पहिले आपण समजून घेऊ आणि मग कॉमन लॉगॅरिथमिकमध्ये आपण एंट्री करू. देन यू नो दॅट you understand that first, always common logarithmic table, you can solve the examples with the help of log table. At that time you must take the base of that log is always 10. जेव्हा जेव्हा तुम्ही लॉग टेबलच्या साह्याने एक्झाम्पल कराल त्यावेळेला तुम्हाला लॉगचा बेस हा 10च घ्यायचा आहे. दिला नसेल तरी पण 10 घ्यायचा आहे. समजलं? दिला नसेल तरी पण तो 10 कन्सिडर करूनच चालायचं आहे. म्हणजे समजा कधी कधी नुसता नंबर असा लिहिला आहे की लॉग ऑफ 234, तर याचा बेस 10च धरायचा. म्हणजे कॉमन लॉगॅरिथमिकमध्ये युझिंग लॉग टेबल आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करणार त्यावेळेला 100% याचा बेस दिला असेल तर ठीक, नाही दिला असेल तरी पण तो 10च घ्यायचा. कॉमन आपण त्याचा विचार करणार आहोत की जेव्हा जेव्हा लॉग टेबलने एक्झाम्पल आपण सॉल्व करणार त्यावेळेला त्या लॉगच्या व्हॅल्यूचा जो बेस असेल इथे तो ऑलवेज 10च कन्सिडर करायचा आहे, दुसरा नाही. अंडरस्टँड? ऑलवेज टेक अ बेस 10. तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवू शकता. यू अंडरस्टँड वन ऑफ द थिंग इज, समजा तुम्ही जर समजा एखादा लॉग एखाद्या नंबरचा घेतला, लॉग ऑफ काय जो नंबर असेल तो जर समजा ग्रेटर दॅन 1 असेल तर तो नेहमी पॉझिटिव्ह येणार. फॉर एक्झाम्पल समजा मी आता असं लिहिलं 10⁻² इज इक्वल टू किती? 100. तर याचा एक्सपोनेन्शियल फॉर्ममधून लॉग फॉर्ममध्ये कसं जाणार? हाऊ टू कन्वर्ट? देन इट इज लॉग ऑफ टू द बेस 10 100 log of 100 to the base 10 is equal to 2. ही व्हॅल्यू एकापेक्षा मोठी आहे. दिस नंबर इज ग्रेटर दॅन 1 and then the number is positive. Next thing, another example, 10⁻3. It comes out 1000, right? Therefore, log of 1000 to the base 10 is equal to 3, right? This value is greater than 1, then this law of that value is positive. But in certain cases log of number, पण कोणता नंबर?
पॉझिटिव्ह नंबर, समजा मी असं घेतलं लॉग ऑफ पॉझिटिव्ह नंबर लेस दॅन 1 आणि त्याचा आन्सर येतं, त्याचा लॉग येतो निगेटिव्ह. लॉग ऑफ नंबर कोणता पॉझिटिव्ह नंबर कसा असणार, लेस दॅन 1, राईट, देन द लॉग इज निगेटिव्ह. मग कसं येणार, समजा मी 10⁻² घेतला, बरोबर. 10⁻² म्हणजे काय, 1/100. इट मीन्स दॅट 0.01, राईट. याचा आन्सर हे येणार. मग मी कसं लिहिणार आता, लॉग ऑफ 0.01 राईट टू द बेस 10 इज इक्वल टू -2. बघा, म्हणजे मी काय केलं, पॉझिटिव्ह नंबरच घेतला. लॉग ऑफ नंबर पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह नंबर, राईट, त्याचा लॉग कसा आला, निगेटिव्ह. असं तुम्ही काही करू शकतात. म्हणजे समजा 10⁻⁴ घेतलं तर याचा अर्थ काय होतो, 1 किती 10,000 येणार, 4 झिरोज येतील, इज इक्वल टू काय येणार, 0.001 येणार, राईट. म्हणजे इथं काय येईल, लॉग ऑफ 0.0001 टू द बेस किती 10 इज इक्वल टू काय येणार, -4. बघा, हा नंबर काय एकापेक्षा लहान आहे, कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, आन्सर काय येत आहे, निगेटिव्ह. हे त्या स्टेटमेंटचे अर्थ फक्त तुम्हाला सांगितले. सगळ्यांना कळलं, अंडरस्टँड. बघा, थोडंसं लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. लॉग ऑफ नंबर इज पॉझिटिव्ह, राईट, लेस दॅन 1. जर एखादा लॉग आपण एखाद्या नंबरचा घेतला, तो नंबर पॉझिटिव्ह, पण तो एकापेक्षा लहान, मग हा एकापेक्षा लहान आहे, हा एकापेक्षा लहान आहे, राईट, त्याचा लॉग काय येतो, तर निगेटिव्ह येतो. हे आपलं आन्सर आहे. म्हणजे एक लॉगॅरिथममध्ये तुम्ही ह्या टर्म्स काही बेसिकली लक्षात ठेवल्या पाहिजे. यू मस्ट अंडरस्टँड द बेसिक कन्सेप्ट, देन यू कॅन अचीव एव्हरीथिंग. तुम्हाला जर बेसिक गोष्टी कळल्या कुठल्याही क्षेत्रामधल्या, तर तुम्ही कुठलंही क्षेत्र अचीव करू शकतात. तसं काही नाही, बरोबर. नंतर पुढच्या टप्प्याला आपण लॉगचे काही नियम्स बघणार. लॉज ऑफ लॉगॅरिथम, लॉज ऑफ लॉगॅरिथम. आता लॉज ऑफ लॉगॅरिथम मध्ये काय, तर फर्स्ट समजा लॉग ऑफ m × n टू द बेस a. ऑपरेशन काय याच्यामध्ये, मल्टिप्लिकेशन. ऑपरेशन काय याच्यामध्ये, मल्टिप्लिकेशन. m × n टू द बेस a म्हणजे काय येणार, तर लॉग ऑफ m टू द बेस a प्लस लॉग ऑफ n टू द बेस a. मीन्स you remember that whenever you can take the multiplication of two number and take the log of that number, you must the sum of that two numbers with the help of log. तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल आणि मल्टिप्लिकेशन असताना जर तुम्हाला त्या नंबरचा लॉग घ्यायचा आहे, तर तुम्ही काय करणार, तर लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n दोघांचा लॉगची काय करणार, सम करणार, जे येईल ते आन्सर. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं तुम्हाला एखादं हार्ड एक्झाम्पल आलं की या ठिकाणी म्हटलं लॉग ऑफ समजा 2.317 × 1.927 असं काहीतरी, बरोबर. मग तुम्ही काय करणार, तर लॉग ऑफ काय येणार, 2.317 प्लस लॉग ऑफ 1.927. समजलं. असं जर तुम्ही घेतलं तर याच्यात दुसरं एक्झाम्पल असं घेऊ शकतात लॉजमध्ये, तर लॉग ऑफ m/n टू द बेस a. म्हणजे बघा, नीट लक्ष द्या, जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांच्या लॉगची सम करा, जर डिव्हिजन असेल तर त्यांच्या लॉगची काय करा, सबट्रॅक्शन. लॉग ऑफ m टू द बेस a मायनस लॉग ऑफ n टू द बेस a. डिव्हिजन आहे, सबट्रॅक्शन करतोय, म्हणजेच लॉग ऑफ 4/5 सिम्पल घेतोय. आता लॉग ऑफ 4 मायनस लॉग ऑफ 5 असं तुम्ही, हे जनरली आपण विचारात घेतोय, आपण न्यूमेरिकल्स व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकून विचारात घेतोय. लॉग ऑफ m/n म्हणजे लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n, म्हणजे लॉग ऑफ 4/5 म्हणजे काय, लॉग ऑफ 4 मायनस लॉग ऑफ 5. आणि तिसरा एक लॉ आहे, आपण हे 3 लॉ फक्त विचारात घेऊ कारण त्याच्यावरच आपल्याला एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची आहे. तर या ठिकाणी लॉग ऑफ
एम रेस टू एन टू द बेस ए, राईट, इज इक्वल टू काय येणार, एन लॉग ऑफ एम टू द बेस ए. म्हणजे आपण काय केलं, हा नंबर पुढे आणला. मग याला तुम्ही कसं लिहिणार, तर लॉग ऑफ 2 रेस टू समजा 3 टू द बेस ए, म्हणजेच काय या ठिकाणी 3 लॉग ऑफ 2 टू द बेस ए. बेस 10 पण असू शकतो, दिला 10 तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. आपण कॉमन लॉगॅरिथममध्ये लॉग टेबलच्या साह्याने कॅल्क्युलेशन्स करताना वी मस्ट टेक अ बेस ॲज अ 10. बेस तुम्हाला 10च घ्यायचा आहे, लक्षात घ्या. समजलं तुम्हाला हे लॉज. म्हणजे जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचं लॉगचं कॅल्क्युलेशन करताना त्यांची सम करा, डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन करा, आणि पॉवरची पॉवर दिली आहे बघा इथं. आता याची पॉवर आहे ना, याची पॉवर दिलेली आहे, बरोबर, याची पॉवर आहे. तर हा पॉवर आपली काय आणली, आपण पुढे आणली. म्हणजे एन लॉग ऑफ एम टू द बेस ए केलं, 2 रेस टू क्यू असं घेतलं, 3 पुढे आणला, लॉग ऑफ 2a असं घेतलं आपण. अंडरस्टँड. हे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करताना खूप महत्त्वाचं ठरणार आहे. हे लॉज तुमच्या लक्षात आले की बाकीच्या सगळ्या गोष्टी पण लक्षात येतील. समजले लॉज, बरोबर. आता नेमकं कॅल्क्युलेशन्स करताना लॉगच्या दृष्टिकोनातून काय इम्पॉर्टंट पहिली स्टेप असते. मला समजा एखाद्या नंबरचा लॉग काढायचा आहे, तर मला काय करावं लागेल ते आपण समजून घेऊ, अंडरस्टँडिंग करून घेऊ. आता बघा, समजा मला लॉग ऑफ एन असं दिलं आहे टू द बेस ए, तर मी या ठिकाणी ह्या नंबरचा लॉग काढण्यासाठी माझी पहिली स्टेप काय असेल, तर मी काय करेल, तर सुरुवातीला कॅरेक्टरिस्टिक ऑफ नंबर एन, लक्षात घ्या, ह्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक नीट लक्ष द्या. कॅरेक्टरिस्टिक ऑफ नंबर एन प्लस मेंटिसा ऑफ नंबर एन. हा नंबर एन मेंटिसा, म्हणजे हा जो नंबर असेल ह्या नंबरची मी पहिले कॅरेक्टरिस्टिक शोधेल आणि नंतर मी मेंटिसा. अंडरस्टँड. जेव्हा मी एखाद्या नंबरचा लॉग शोधतोय, मीन्स वी कॅन फाइंड आउट द लॉग ऑफ एनी नंबर, we can first find out the characteristic of that number and we can find out after that mantissa, then sum of these two we get the log of that number. परत सांगतो बघा, एखाद्या नंबरचा लॉग बघणे म्हणजे त्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक आधी ठरवणार आणि नंतर त्याचा मेंटिसा बघणार, बरोबर. आता कॅरेक्टरिस्टिक कोण ठरवणार, तर आम्ही ठरवणार. काय त्याचे पण रूल्स आहेत ते सांगतो. सेल्फ तुम्ही ठरवायची आहे, तुम्ही ठरवणार, चुकीचे ठरवू नका, बरोबर ठरवा. मेंटिसा कुठे बघणार, तर लॉग टेबलमध्ये बघणार. जी आपल्याकडे लॉग टेबल तुम्ही आता घेऊन ठेवलं असेल मागे सांगितल्याप्रमाणे, त्याच्यामध्ये तुम्ही बघणार आणि दोघांची काय करणार, सम करणार. मीन्स यू ॲड दिस 2 नंबर्स, कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट नंबर अँड मेंटिसा ऑफ दॅट नंबर. कॅरेक्टरिस्टिक इज अ integral part of that number and mantissa is a fractional decimal of that number. हा जो नंबर असेल ह्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक हा इंटिग्रल पार्ट असेल आणि मेंटिसा जो असेल तो मेंटिसा काय असेल, तर डेसिमल फ्रॅक्शन असेल. तो तुम्हाला लॉग टेबलमध्ये बघायला मिळेल. म्हणजे तुम्हाला लॉग टेबलमध्ये बघायचा आहे. तो कसा बघायचा आपण सगळं शिकणार आहेत. फक्त जे जे काय आपण आता शिकणार आहेत तुम्ही ते अंडरस्टँड करा. लॉग ऑफ एन कळलं, त्याची कॅरेक्टरिस्टिक बघायची, त्याचा मेंटिसा बघायचा, दोघांची सम करायची, त्याचा लॉग येणार, त्या नंबरचा लॉग येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर लॉग ऑफ समजा आपण 23 घेतलं टू द बेस, आता 10 गृहीत धरायचं आपण. म्हणजे आपल्याला काय कळेल की कॅरेक्टरिस्टिक ऑफ 23 प्लस मेंटिसा ऑफ दॅट नंबर. हा कुठे बघणार, तर लॉग टेबलमध्ये. मेंटिसा जो काही येईल तो 23. हे जेव्हा तुम्ही कराल, हे तुम्हाला स्वतः ठरवायचं आहे, हे लॉग टेबलमध्ये बघायचं आहे आणि तुम्ही हे कराल त्यावेळेला तुम्हाला त्या नंबरचा काय मिळेल, लॉग मिळेल. अंडरस्टँडिंग झालं असेल तुम्हाला, राईट. एकदम चांगलं समजून घ्या. समजत नसेल तर नक्की विचारा. लॉग ऑफ एन मीन्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन प्लस मेंटिसा ऑफ एन.
कॅरेक्टरिस्टिक आपण ठरवणार, मेंटिसला लॉग टेबलमध्ये आपण बघणार. मग पहिल्या टप्प्याला आपण काय शिकू आज, तर कॅरेक्टरिस्टिक कशी ठरवतात, राईट. कॅरेक्टरिस्टिक कसं ठरवणार बघा, बऱ्याच अशा पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या काहीतरी अशा डेफिनेशन दिल्या असतात की असं सबट्रॅक्ट करा, तसं सबट्रॅक्ट करा वगैरे वगैरे. इतक्या भानगडीत आपण पडायचंच नाही. आपण एकदम शॉर्टकट सगळं लक्षात ठेवू शकतो. कसं लक्षात ठेवायचं बघा, लक्षात ठेवताना समजा माझ्याकडे एक नंबर आहे 1213 असा नंबर आहे. याच्यामध्ये कुठेही डेसिमल प्लेस नाही आहे, कुठेच नाही आहे, प्युअर असा नंबर आहे 1213. तर याचे डिजिट्स मोजायचे. याचे डिजिट्स मोजल्यानंतर म्हणजे एकंदरीत कसं आहे की हा जसा लॉग ऑफ एन आहे, तर एनची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 1 आहे. हा ग्रेटर दॅन 1 आहे की नाही, हा ग्रेटर दॅन 1 आहे. तर अशा वेळेला काय करायचं, हा ग्रेटर दॅन 1 आहे, पण सिम्पल लक्षात ठेवा कॅरेक्टरिस्टिक काढायची याची कॅरेक्टरिस्टिक काय येणार, किती नंबर्स येते 4. मग 4तून नेहमी 1 वजा करायचा. 4तून नेहमी 1 वजा करायचा म्हणजे काय, जेवढे डिजिट्स आहेत त्याच्यामधून 1 वजा करायचा. म्हणजे याचा अर्थ काय येणार, 4 - 1 = 3. ही काय आली कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट नंबर, राईट. समजा या ठिकाणी मी डेसिमल पॉईंट टाकला 121.3 असं मी केलं, तर आता इथे आपला क्रायटेरिया बदलेल. कसा कारण याला डेसिमल प्लेस नाही आहे, म्हणजे याचा अर्थ याला आपण असं लिहू शकतो 12.13 1213.0. तर डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत, किती आहेत, 4 आहेत. तर त्याच्यातून 1 वजा करायचा. ऑलवेज सबट्रॅक्ट 1, प्रत्येक वेळेला 1 सबट्रॅक्ट करायचं. डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत, 3 आहेत. तर 3तून 1 वजा केला तर किती उरतील, 2. म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक काय आली, 2. समजा या ठिकाणी मी असं केलं 1.213 असं केलं, तर आता किती डेसिमलच्या अगोदर प्लेस आहेत, 1. तर 1 - 1 = किती येणार, 0. अंडरस्टँड. मग तुम्ही म्हणणार सर 0 पॉईंट केलं तर, बघू नंतर बघू, आपण सगळंच बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा डाऊट येणार नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आला असेल तर आपण सांगू शकतात. किंवा अजून एक राहिलं की समजा आपण 12.13 केलं, तर या ठिकाणी डेसिमलच्या अगोदर किती डिजिट आहेत तेच बघायचे. डेसिमल नंतर नाही. प्युअर नंबर असेल तर प्रॉब्लेम नाही, डिजिट मोजा, 1 वजा करा. प्रत्येक वेळेला मी सबट्रॅक्ट 1 करतोय, हे लक्षात. प्रत्येक वेळेला मी सबट्रॅक्ट 1च करतोय. म्हणजे इथे 4 आहेत म्हणून 4तून 1 गेला. इथे डेसिमलच्या अगोदर 3 आहेत म्हणून मी 3तून 1 वजा केला. इथे डेसिमलच्या अगोदर 1 आहे, इथे डेसिमलच्या अगोदर 2 आहेत. म्हणजे 2.2 - 1 = किती येणार, कॅरेक्टरिस्टिक 1 येणार. म्हणजे गिव्हन नंबरची कॅरेक्टरिस्टिक ठरवताना आपल्याला त्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट कुठे आहेत ते पहिले सर्च करायचं. त्याच्यावरून कॅरेक्टरिस्टिक ठरवायची. ऑलवेज सबट्रॅक्ट 1 करायचा. सबट्रॅक्ट 1 केलं की आपोआप आपल्याला ते उत्तर कॅरेक्टरिस्टिक आपल्याला मिळते. अंडरस्टँड. म्हणजे तुम्हाला हे समजलं असेल असं मला आशा आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस बिकॉज इट इज व्हेरी इझी. डेसिमल प्लेसच्या अगोदर, डेसिमल प्लेसच्या आधी नंतर नाही, डेसिमल प्लेसच्या आधी किती नंबर आहेत मोजायचे. समजा आता इथे असं असलं 46.23.7 असं काहीतरी असलं. हाऊ मेनी डिजिट्स, डेसिमलच्या अगोदर 4, किती कॅरेक्टरिस्टिक येणार, 3 कॅरेक्टरिस्टिक येणार. असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे, बरोबर. अंडरस्टँड. आता तुमचा जो प्रश्न आहे की सर मी पुन्हा व्हिडिओ असा पुढे आणला, त्यावेळेला कॅरेक्टरिस्टिक कशी ठरवणार, आपण तुम्हाला होमवर्क पण देणार. तुम्ही ते कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की आन्सर देण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांपर्यंत ह्या चॅनलचा उपयोग होईल असा पोहोचण्याचा भाग ठेवा. ही सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझी, राईट. समजा या ठिकाणी आपण असं केलं आता की जसं हेच एक्झाम्पल घेतो 12.13 म्हणजे 0 असं म्हणतोय ना आपण, 1213 असं करण्याचा भाग ठेवला आपण. 12.13 बरोबर, 0.1213. आता इकडे कसं आहे की 0चा विचार आहे. पुस्तकांमध्ये कशी डेफिनेशन असते, नीट लक्ष द्या. इथे पुस्तकामध्ये सांगितलं जातं, पुस्तकात जर आपण बघितलं का मुलांच्या असं लक्षात राहत नाही बऱ्याच वेळेला, ती लँग्वेज असतं बरोबर, पण लँग्वेज लक्षात येत नाही. म्हणून ते काय करतात आता
की डेसिमल नंतर किती झिरो आहेत. इथे झिरो आहेत का, नाही झिरो आहेत. मग झिरो नाही आहे म्हणजे याचा अर्थ झिरो नाही आहे. पण प्रत्येक वेळेला +1 करायचा आणि बाहेर मायनस आपण विचार करतो, तर याचा अर्थ होतो बार 1. समजा हाच नंबर असा घेतला 0.1213 असं घेतलं हां, तर किती झिरो आहेत, तर 1 आहेत. तर मग इथे 1 येणार, 1 + 1 म्हणजे बार 2 येणार. मायनस घेतो आपण, हे डायरेक्ट मायनस, हे नियम येतो, लॉस येत असं. मायनस 0 प्लस इथं 1 इथं. समजा असं केलं 0.01213 असं केलं, तर डेसिमल नंतर किती झिरो आहेत त्याचा विचार करा. किती आहेत, 2 आहेत. मग प्रत्येक वेळेला आपण काय करतोय, 1 प्लस करतोय आणि मायनस = काय येणार, तर बार 3. बरोबर. पण आम्ही मुलांना काय सांगतो, म्हणजे मुलांना एकदम इझिली आपण लक्षात ठेवण्यासाठी सांगतो की असा इतका खूप असा विचार करू नका की 0 प्लस करा मायनस ठेवा. सरळ सरळ काय करायचं, आपण लॉजिकली विचार करायचा. कसा विचार करायचा लॉजिकली, बघा काय किती झिरो आहेत इथे, हे एक झिरो आहे ना, हा एक झिरो आहे. तर आपण याला काय करू शकतो, बार 1 लिहू शकतो कॅरेक्टरिस्टिक. हे किती झिरो आहेत, तर बार 2 झिरो आहे असं. इथं 2 आहेत म्हणून बार 2. इथे किती झिरो आहेत, तर इथे 3 झिरो आहेत म्हणून बार 3. बरोबर. समजा या ठिकाणी 0.006 असं दिलेलं असेल, तर मुलं काय करतील, आत्ता जे सांगितलं ना त्याच्यानुसार मुलं काय करतील, सर 1 2 3 4 4 बार. तर असं जर लिहिलं तर हे कॅरेक्टरिस्टिक रॉंग येणार. कारण मी तुम्हाला आता जे सांगतो ते नीट लक्षात ठेवा, डेसिमलच्या नंतरचे झिरो सगळे काउंट करायचे हे, पण याच्या अगोदरचे झिरो कितीही दिले असतील, अगदी असं जरी असेल, असं जरी असेल तरी पण यांचा झिरो हे कितीही असले, फसवण्यासाठी दिलं असेल एखाद्या वेळेस, तुम्ही मिसअंडरस्टँडिंग तुमचं व्हायला पाहिजे, दिलं असेल तरी पण या ठिकाणी आपण एकच झिरो कन्सिडर करायचा. कारण इकडे कितीही झिरो ठेवता काय अर्थ आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असा विचार करायचा की हा झिरो जो आहे हा एकच कन्सिडर करायचा, आणि मग हा झिरो 1 2 3 4 म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक इथे 4 बार येणार. बरोबर. आणि याचा विचार केला इथे तर याची कॅरेक्टरिस्टिक किती, हे 2 झिरो नाही आहेत, हा एकच धरायचा आहे. 1 2 3 याची कॅरेक्टरिस्टिक किती ना 3 बार येणार. अंडरस्टँड, बिलकुल अंडरस्टँड. समजलं. म्हणजे बाकीच्या याच्यात पडायचंच नाही, झिरो मोजायचे, पण डेसिमलच्या अगोदर एकच झिरो मोजायचा. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला आता दोघांच्या दृष्टीने, म्हणजे जर <1 असेल, हा <1 आणि <1 म्हणजे एन जर ही लॉगची व्हॅल्यू जी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं असतं बघा, लॉग ऑफ कसं देतात 23.14 असं देतात ना. मग आपल्याला काय शिकवलं, कॅरेक्टरिस्टिक. मग कॅरेक्टरिस्टिक काय, तर याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार, 1 येणार. म्हणजे 23.14 आहे, याची कॅरेक्टरिस्टिक काय येणार, 1 येणार. बरोबर. 1 येणार, कारण डेसिमलच्या अगोदर 2 डिजिट आहेत. 1 प्लस आता इथे आपल्याला मिनिटेचा बघायचं, आपण शिकलो नाही अजून, ते बघू लॉग टेबलमध्ये, ते बघूच. पण कॅरेक्टरिस्टिक किती येणार, 1 येणार. समजा म्हणजे हा <1 झाला. मग समजा या ठिकाणी लॉग ऑफ 0.003 ठेवलं तर याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार, याच्या अगोदर किती झिरो धरायचे, एकच, 1 2 3 याची कॅरेक्टरिस्टिक 3 बार येणार. 3 बारचा अर्थ होतो -3 बार म्हणजे -3 येतो. अंडरस्टँड, समजतंय, येते लक्षात. समजा 15-16 कॅरेक्टरिस्टिक किती येणार, याची 3 येणार. समजा 1.516 कॅरेक्टरिस्टिक किती येणार, 0 येणार, डेसिमलच्या अगोदर एक घर आहे. समजा 0.0067 असं याला, तर कॅरेक्टरिस्टिक किती येणार, 3 बार येणार. 3 बारचा अर्थ आहे -3. समजलं. समजा 0.12 असं असेल तर कॅरेक्टरिस्टिक बघा, इथे 0 नाही ना, हा एकच 0 काउंट करायचा, म्हणजे इथे काय येणार, बार 1 येणार. असं समजलं. समजा 0.013 असेल तर किती झिरो आहेत, इकडे एकच काउंट करायचं आहे, म्हणजे किती कॅरेक्टरिस्टिक येणार, बार 2 कॅरेक्टरिस्टिक येणार. बार 2 म्हणजे याचा अर्थ काय होतो, -2 येणार. राईट. करणार मग होमवर्क. आपण आता होमवर्क देऊ, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये होमवर्कचे सगळे आन्सर टाकायचे आहेत. बरोबर. म्हणून आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी आन्सर टाकण्याचा प्रयत्न करा, आणि हे लेक्चर जे काही आपण घेतो आहोत हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बघा मी इथे होमवर्क देतो आहे, 1456 125.6
1.234 कॅरेक्टरिस्टिक लिहायची तुम्हाला याची. दुसरं 0.1561, 0.0007, 0.0008 अँड 0.015 असं आहे. अशा ह्या नंबर्सचे तुम्हाला काय काढायचे, कॅरेक्टरिस्टिक काढायचे आहेत. यांचे कॅरेक्टरिस्टिक काढा, म्हणजेच आजचं लेक्चर तुम्हाला नक्कीच कळलं असेल याच्यावरून मला खात्री पटेल. राईट. असंच आमच्याशी जुळून राहा आणि आमचं चॅनल कंटिन्यू रेग्युलरली बघत राहा. आम्ही तुमच्यासाठी योग्य व्हिडिओ पाठवत राहू. सर्वांना नमस्कार. भेटू उद्या.